नमस्कार, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे मस्तपैकी असा गार्लिक ब्रेड बनवला आहे। एकदम सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात आधी आपल्याला इथे एक 15-16 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि ते आपल्याला असं किसून घ्यायचे आहेत। तुम्ही शक्यतो मिक्सरमध्ये वाटू नका, असं किसूनच घ्या, याचा फ्लेवर खूप छान लागतो। गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी तुम्हाला किती स्लाइस लागणार आहे, तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं याच्यावरती तुम्ही हे लसणाच्या पाकळ्या ठरवू शकता। हा गावरान लसूण असल्यामुळे याच्या पाकळ्या अशा बारीक आहेत, तुम्ही मोठा सुद्धा लसूण घेऊ शकता। तर आता या सर्व पाकळ्या आता मी व्यवस्थित अशा किसून घेतलेल्या आहेत। हे तुम्ही बघू शकता, अगदी एक चमचाभर असा हा लसूण झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। तर आता याचं आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही जर हे थोडंसं असं किंचित गरम करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। एक पॅकेट मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि एक पॅकेट आपल्याला ओरिगॅनो सीझनिंग टाकायचं आहे। हे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाका, नसेल तर थोडीशी अशी बारीक मिरची अशी कट करून ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, त्याचा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो। तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। आता मी हे किंचितसं थोडंसं असं गरम करून घेतलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता एकदम असं मेल्ट झालेलं आहे। आता इथे मी चीज घेतलेला आहे, तर असं तुम्ही चीजचे जे क्यूब मिळतात ते तुम्ही इथे वापरू शकता। तर आता हा एक अख्खा क्यूब मी घेतलेला आहे आणि आता याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही हा किसून सुद्धा वापरू शकता, पण मी इथे छोटे छोटे याचे स्लाइस असे करून घेतलेले आहेत। चीजमुळे गार्लिक ब्रेडला खूपच छान असा टेक्स्चर येतं, टेस्ट येते, त्याच्यामुळे शक्यतो हे तुम्ही स्किप करू नका। आणि बाहेरचा गार्लिक ब्रेड खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असं छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना असं नाश्त्यासाठी म्हणून असं घरच्या घरी छानपैकी गार्लिक ब्रेड बनवू शकता। खूप सोपी पद्धत आहे। तर आता याचे आपल्याला छोटे स्लाइस करून झालेले आहेत। आता आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे, तुम्ही कोणताही व्हाईट ब्राऊन ब्रेड घेऊ शकता। आणि आपण मगाशी जे मिक्सचर करून ठेवलेलं आहे गार्लिकचं, तर ते आपल्याला याच्यावरती चमच्याच्या साहाय्याने असं लावून घ्यायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे। ब्रेडच्या एका स्लाइसला आपण असं गार्लिकचं मिश्रण व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता दुसरी स्लाइस घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला हे चीजचे बारीक जे तुकडे करून घेतले ते असे पसरवून घ्यायचे आहेत। आता चीज तुम्ही याला किती खायचं त्याच्यावरती तुम्ही इथे चीज असं वापरू शकता, किंवा तुम्ही इथे चीज किसून सुद्धा घेऊ शकता। आता ही स्लाइस आपल्याला एकमेकांवरती अशी ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे गार्लिकचं सर्व मिश्रण असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं पातळ थर आपल्याला इथे द्यायचं आहे, एकदम छान। आणि जर तुमचे मिश्रण जर घट्ट झालं असेल तर थोडंसं तुम्ही गॅसवरती पातळ असं करू शकता आणि मग याच्यावरती ब्रेडवरती लावू शकता। आता हा आपला ब्रेड तयार झालेला आहे। इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला बटर टाकून तो व्यवस्थित असं सगळीकडे मेल्ट करून घ्यायचा आहे। आता बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण ब्रेडला ज्या बाजूला गार्लिक लावलेलं होतं ती साईड आपल्याला या तव्यामध्ये टाकायची आहे आणि वरतून सुद्धा आपल्याला दुसरं जे गार्लिकचं मिश्रण आहे ते असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने हे गार्लिकचं मिश्रण आलं पाहिजे। आणि 2 ब्रेडच्या मधल्या बाजूला आपण चीज टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं टेक्स्चर येणार आहे। तर आता गार्लिकचं मिश्रण सगळीकडून आपल्याला छानपैकी असं लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती जसं भाजतंय ना तसं वाससुद्धा इतका मस्त येतो। तुम्ही ही रेसिपी करून बघा, लहान मुलांना खूप आवडेल। एकदम छान असं क्रिस्पी असं आपल्याला हे असं तव्यावरती छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा खूपच सुंदर असा आलेला आहे आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बटर आणि चीजचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता जर तुम्ही जास्त खात नसाल तर। मी सुद्धा जास्त बटर आणि चीजचा वापर करत नाही, त्याच्यामुळे मी इथं थोडंच वापरलेलं आहे। आता याला कलर छान आलेला आहे, छानपैकी भाजून झालेले आहे। आता आपण तव्यावरतून काढून घेऊयात। किंचितसे थोडेसे असे गार झाल्यानंतर आता आपण हे कटरच्या साहाय्याने असे कट करून घेऊयात। एकदम मस्त असा कलर दिसतोय। तर अशा प्रकारे एकदम पटकन 10 ते 15 मिनिटात आपला हा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा असा गार्लिक ब्रेड बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका।